येणार, कोणाला बरोबर घेऊन येणार, हा महाराष्ट्राचा येणारा काळ सांगेल. परंतु यांनी आम्हाला दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुमच्यावर लोक नाराज का आहेत, का तुम्हाला सोडून चालले? बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार तुम्ही सोडले, काँग्रेसच्या आहारी गेलात. राष्ट्रवादी पक्षाला, शरद पवार पक्षाला तुम्ही सांगताय काँग्रेसमध्ये विलीन व्हा. सुपारी घेतली. हिंदुस्थानचा विषय येतो, काश्मीरचा विषय येतो, तेव्हा पाकिस्तानची भाषा तुम्ही बोलता, पाकिस्तानच्या बाजूने बोलता. तुम्ही पाकिस्तानचे प्रवक्ते आहात का? संजय राऊत यांनी आज शिवी दिली लाईव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये. आज पुन्हा एकदा शिवी दिलेली आहे. काय वाटतं तुम्हाला? वारंवार अनेक वेळा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शिवी देण्यात आली. ते लढले, निवडून आले आणि त्याच पार्श्वभूमीवरती मग अशा पद्धतीनं त्यांना लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीची वक्तव्य करण्याची. जे खासदार हे एवढ्या लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतात, लोकांमधून निवडून आलेले आहेत. संजय राऊत, तुमची योग्यता काय? तुम्ही अशा पद्धतीने त्यांना शिवी देता. अहो, तुम्ही तुमची योग्यता असती तर लोकांमधून निवडून आल्या असतात. ज्या आमदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही शिव्यांची लाखोली वाहताय. तुमच्यात हिंमत आहे ना, तुमच्यात हिंमत आहे तर उभे राहा ईशान्य मुंबईतून आणि निवडून येऊन दाखवा. कसल्या भाषा करताय, कसल्या शिवाय देतायत? कालपर्यंत ते खासदार तुमच्यासाठी विश्वासपात्र होते आणि आज घाणेरड्या भाषेत शिव्या देत आहे. माझं माध्यमांना सुद्धा विनंती आहे की अशा माणसाला रोज तुम्ही दाखवताय. लाखो लोक आपल्या बातम्या रोज सकाळी पाहत असतात. हे असे शब्द ऐकण्याकरता, असे शब्द कानावर येण्याकरता लोक तुमच्या बातम्या पाहतात का? तेव्हा माध्यमांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. अशा व्यक्तींना किती प्रसिद्धी द्यावी हा माध्यमांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. हे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक खासदार म्हणून, लोकांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी विनंती करेन. सर, तानाजी सावंत जे आहेत ओमराजेंना घेऊन चार्टर्ड प्लेन मनी 15 कोटी पोहोचले. खरं तर पुढे अजून 50 कोटी ठोके, 50 कोटी एकदम ओके. जे मागे हे बघा, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी काही जागा दिली गेली, मी नाव घेत नाही, त्या संदर्भात कोणाला किती पोहोचले, जी युबीटी मध्ये जी अंतर्गत चर्चा सुरू आहे, संजय राऊत साहेब, जी मराठवाड्यात चर्चा सुरू आहे, खैरे साहेबांसारखे सिनियर व्यक्ती ज्या चर्चा करतायत, पहिलं तिकडे लक्ष द्या. पक्षामध्ये जे आपले आरोप होत आहेत तिकडे लक्ष द्या. या कशाला ह्या आपणा सपना मनी मोठ्या मोठ्या गप्पा मारताय? शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावा, विलीन करा, हे बोलण्याकरता तुम्हाला किती मनी मिळाली, किती पैशाचा वर्षाव झाला, हे सुद्धा जाहीर करा. सर, पण साधारणतः या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. पासून जे आहे ते बचाव करण्यासाठी प्लेट घेऊन ते 2 खासदारांना रात्री घेऊन निघाले आणि हे सगळं फॅसिलिटी केलं होते. रात्री 11:30 वाजता मुंबईत होते. दिलीप कधी पोचले, त्यांनी पण असलं जयपूरला का वळलं. श्रीकांत शिंदे यांच्यावर चर्चा करण्यापेक्षा श्रीकांत शिंदे ज्या पद्धतीत काम करतायत, 3 वेळा लोकांमधून निवडून आलेला खासदार आहे. हो, हा पक्ष वाढवण्याकरता रात्रंदिवस मेहनत करतोय. तुम्हाला धावाधाव करायला लावले श्रीकांत शिंदे यांनी, दिल्लीत जाऊन बसायला लावलंय, रोज सकाळी तुम्हाला बोंबलायला तो लावतोय. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यावरती टीका करण्यापेक्षा आपली योग्यता आणि आपली पात्रता त्यांनी आधी तपासावी. एक तरुण मुलगा आज देशामध्ये नेतृत्व करतोय, इंटरनॅशनल लेवलला नेतृत्व करतोय, हिंदुस्थानाच्या राष्ट्रीय तरुण नेत्यांमध्ये त्याचं नाव आहे. अरे, तुम्ही त्यांचं स्वागत करा, त्यांचं कौतुक करा, चुकीच्या पद्धतीने टीका करू नका. सर, 6 खासदारांनी उद्धव ठाकरे गटाचे जे आहे ते ओमराजे यांच्या कार्यालयाला संपर्क केला गेला आणि गट जो आहे त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेला आहे आणि ओमराजे निंबाळकर ज्या पद्धतीने केलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण जो गट होतो त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला. बघा, मला तरी असं वाटतं की याबद्दल मला काही कल्पना नाही, परंतु ज्या पद्धतीने आरोप करताय, रात्री 15 करोडचा केला, सकाळी 50 करोडचा केला आणि सकाळी जी त्यांना शिवी दिली, ज्या पद्धतीत त्यांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे, मला वाटतं जरी ते खासदार जर त्यांच्या मनात नसतील, परंतु प्रत्येकाला
स्वतःबद्दल, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल एक गर्व असतो. गेले कित्येक वर्ष लोकांसाठी मेहनत करून, समाजामध्ये काम करून. तर खासदार नरेश म्हस्के यांनी टीका केलेली आहे संजय राऊत यांच्यावर.